केंद्र शासनाच्या कर्मचारी कामगार धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा व तालुका शाखा सोलापूर यांच्या वतीने आज दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी आउटसोर्सिंग व कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, रिक्त पदे तात्काळ भरा, खाजगीकरण थांबवा, थकीत महागाई भत्त्याची रक्कम अदा करा, आठवडा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करा इत्यादी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सकाळी 10 ते 11 असा 1 तास वॉकआउट आंदोलन करण्यात आला। सदरील आंदोलनाचे व मागण्यांचे निवेदन शासनाकडे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले, तर सदरचे आंदोलन जिल्हा परिषदेच्या मुख्यालय पंचायत समिती स्तरावर करण्यात आले। सदरील आंदोलनात कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केलं। आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद शाखा लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, लेखा संघटना, मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचारी संघटना यांच्यासह इतर कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी व सभासद यांनी भाग घेतला। मुख्यालयात राजश्री कांगरे, सुनीता भुसारे, ज्योत्स्ना साठे, काशेट्टी, अश्विनी भोसले, रेणुका प्रथम शेट्टी, सरस्वती वणसुरे, पंगुडवाले, ऋतुजा शिंदे, लक्ष्मी शिंदे, कुलकर्णी, वाघमोडे, पेठेकर, कांबळे, गायकवाड, उमराणी, केत, वसेकर, गवळी, म्हेत्रे, श्रीदेवी माने, श्रीदेवी महामुरे, शेख, तुपारे, कुंभार, करजगी, रांजणे, सुपाते, मंगरती, लक्ष्मी शिंदे, पुजारी, गवळी आदी महिला कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे, सचिन मायनाळ, उमाकांत कोळी, मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष तथा लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे, सरचिटणीस नागेश पाटील, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष सचिन जाधव, लेखा कर्मचारी संघटनेचे हब्बू, श्रीमती सातपुते, वाघमोडे, पोगुल, मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश जाधव, राजू मानवी, संतोष जाधव यांच्यासह सचिन पवार, नरसिंह गायकवाड, जगदीश कुलकर्णी, इरफान कारंजे, चेतन भोसले, केपी शिंदे, समदुर्ले, सचिन गुरव आदींनी मुख्यालयात आंदोलनात भाग घेतला। अक्कलकोट, मोहोळ, कुर्डुवाडी, बार्शी, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा व माळशिरस येथील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेत आंदोलन यशस्वी केलं। त्याबद्दल सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजेश देशपांडे यांनी आभार मानले। 1 तासाच्या वॉकआउटच्या आंदोलनात आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत। मला सर्व कर्मचाऱ्यांची एकजुटीचा अभिमान आहे, परंतु आपण 8वा वेतन आयोग असो, आपण केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर नेहमी 3-4 महिन्याला एक बातमी येते जे महागाई भत्त्यात वाढ, महागाई भत्त्यात वाढ, परंतु आपल्या गेल्या 18 महिन्यापासून महागाई भत्ता त्या ठिकाणी थांबलेला आहे। 8वा वेतन आयोगाच्या संदर्भात असो की जुन्या पेन्शनच्या संदर्भात असो, अनेक वेळा आपण बघितलं की कोरोनानंतर सुद्धा जवळपास 1 लाख कोटीपेक्षा अधिक जीएसटी या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झाला होता। म्हणजे जीएसटी झाल्यापासून सरकारचं जे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न काय असं काही नाही कमी कमी होत गेलेलं नाही, हे उत्पन्न 20-30 पटीत वाढत गेलेलं आहे। ज्या पटीत उत्पन्न वाढते त्या पटीत आपण जर विचार जर केला तर त्या पटीत आपल्याला जो महागाई भत्ता असेल, 8वा वेतन आयोगाच्या संदर्भातला असेल किंवा जुन्या पेन्शनच्या संदर्भात असेल, हे प्रश्न मार्गी लागत नाही। गेल्या जवळपास 2012 पासून म्हणजे ज्यावेळेस माध्यमिक शिक्षण विभागात एखादा शिक्षक जर कामावर म्हणजे त्याला जर माध्यमिक शिक्षक व्हायचं जर असेल तर त्याला म्हणतात की 2012 पासून भरती बंद आहे म्हणतात। तसं वेगवेगळे कर्मचारी जर राज्य शासनात जर असतील तर जर भरती बंद आहे तर कुणाकडून तुम्ही काम करून घेताय? ते शासन चालतंय कसं? कुठलं मनुष्यबळ तुम्ही वापरताय? तर हे मनुष्यबळ हे कंत्राटी कर्मचाऱ्याचं मनुष्यबळ आहे। आणि कंत्राटी कर्मचारी म्हणजे आमचा पेमेंट मोड फक्त कंत्राटी कर्मचारी आहे। आम्हाला गाड्या, घोड्या, ऑफिस, अधिकार, बजेट सगळ्या बाबी जे आहेत ती तुमच्या कर्मचाऱ्याप्रमाणे। आता आमचा पगार जर झाला तो पगार पण आम्ही जवळपास तुमच्या जवळपास गेलेलो आहे, परंतु पेमेंट मोड जो आहे तो पेमेंट मोड हा कॉन्ट्रॅक्च्युअल आहे फक्त। आणि तो किती दिवस ठेवणार तुम्ही? 17, 18 वर्ष ठेवणार? आता माझ्या सचिन जाधव वर्सेस चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वर्सेस अशा जवळपास माझ्या 8 ते 9 केसेस आहेत त्याच्यामध्ये। तर तिने कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून किती दिवस घेणार? तुम्ही आधी 11 महिने म्हणला, पुन्हा 22 महिने म्हणला, 33 महिने म्हणला, 44 महिने म्हणला। अशा सगळ्या गोष्टीचा जर विचार जर केला आपण तर कंत्राटी कर्मचारी हे कायम झाले पाहिजेत।
कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. ह्या महाराष्ट्रात जवळपास 3 ते 3.5 लाख कंत्राटी कर्मचारी आहेत. कंत्राटी कर्मचारी हे कायमची मागणी करायला लागले म्हणून तुम्ही पुन्हा आउटसोर्सिंग एजन्सी आणल्या. जे परवाची शिक्षक भरती असेल, काय कंत्राटी पद्धतीनं नायब तहसीलदार घेण्यासंदर्भात असेल किंवा अन्य गोष्टी आहेत. कंत्राटीकरण म्हणजे अत्यंत वेठबिगारी आणि हुकुमशाही जुलमी पद्धतीनं अशा पद्धतीनं जे कामकाज आहे त्या सगळ्या कामकाजाचा निषेध म्हणून आज आपले सर्व आपण कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी असतील, सर्व आपल्या जिल्हा परिषदच्या कर्मचारी महासंघाचे कर्मचारी असतील, आपण सर्वजण 1 तासाचं वॉकआउट जे 10 ते 11च्या दरम्यान आपण त्याला सहभागी होणार आहोत. आणि